शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ. शुभ सकाळ अनुश्री. आपण एक 2-4 मिनिट वाट बघूया सगळेजण जॉईन व्हायची आणि मग सुरू करूया प्रार्थना. श्रेया, तुझा आवाज थोडासा हे होतोय बाळा. तू कॅमेरा थोडासा खाली कर म्हणजे तू दिसशील. आता बरोबर दिसते. नमस्कार सगळ्यांना. नमस्ते. शुभ सकाळ तुला पण श्रेया. आज छोटा भाऊ नाही आला आहे. ओके. नमस्कार. आवाज येतोय का सर्वांना? आता येतोय मॅडम. हा. हो हो. कसे आहात सर्व? चांगले. छान. हाय. बरं. आपण अजून 1 मिनिट वाट पाहायची आहे आणि मग आपण सुरू करूया. हा. ठीक आहे. श्रियाला काय म्हणायचं आहे का? श्रियाच ना? हा, बोल बोल. तू हात वरती केला ना? बोल, तुला काय विचारायचं आहे का? आवाज तू म्यूट वरती आहेस बाळा. अनम्यूट करायला सांग. तुझ्या बरोबर कोण बसलाय? आई बाबा कोण जवळ आहेत का?
नाही, तुम्ही विचारलात ना कशी आहे, तर ती छान म्हणती म्हणून हात वर केला होती. बरं बरं, हो हो. बरं, फारच छान. बरं, सर आपण सुरुवात करूया का? 10:05 झालेले आहेत. हो, आपण सुरुवात करूया आता प्रार्थनेने. प्रार्थना बर. करा. मुलांनो, तर आपण वर्गाची सुरुवात प्रार्थनेने करतो की नाही? बरं, मला सांगा आधी किती जणांनी प्रार्थना पाठ केली आहे? एखादी ओळ, कडवं. फक्त सांगायचंय आज मला, कोणी पाठांतर केली आहे का? कोणाला येते का? श्रियान, तुला येते का प्रार्थना? नाही. नाही येत आहे का? बरं, ठीक आहे. काही हरकत नाही. तर तुम्ही सर्वांनी पाठांतर करायचं आहे. बरं, मग आपण पुढल्या रविवारपासून एकेकाला बोलून प्रार्थना म्हणायला सांगणार आहे. आता सर्वांनी नीट बसायचंय, मांडी घालून पटकन, आणि हात जोडून बसायचे आहेत. जे चेअरवरती वरती बसलेत खुर्चीवर, त्यांनी पाय नीट खाली सोडायचे आहेत आणि ताठ बसायचंय. आणि सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. हो, आणि म्यूट वरती राहायचंय. हा, मनस्वा, तुझ्या नावाने लॉग इन कर म्हणा. तू बहुतेक आईच्या नावाने लॉग इन केलंयस. ओके. हो, त्याच्या आईच्या नावाने केलंय. हा, जस्ट म्हणजे आम्हाला बरं पडतं ना की त्याचं नाव कॉल करायला. ओके ओके, नेक्स्ट टाइम नाव या त्याच्या नावाने जॉईन करू या. नाही, रिनेम करू शकता तुम्ही तिथे हे करून. एक मिनिट. राजू. बरं, प्रार्थनेला Yes. सुरुवात करूया. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय आणि प्रार्थना माझ्या मागे बोलायची आहे. हा, मी शेअर करते. होय, पण मी ती बघतो. अविनाश सर, को होस्ट करा. को होस्ट म्हणजे मला शेअर करता येईल. झालेलं आहे. हो, बरं. दिसते का सर्वांना प्रार्थना? हा. चला सुरू करा. हीच आमुची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणे.
हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. शुभ सकाळ. चांगलं. बरं, सर्वजण छान नाश्ता करून बसले आहेत ना? हा. हा. आता आपण सर्वात पहिल्यांदा सर्वांनी वही, पेन्सिल, खोड रबर आणि थोडेसे क्रेयॉन्स बरोबर ठेवायचे आहेत आज. ज्यांनी तयार ठेवलेत छान. ज्यांनी अजून ठेवले नाहीयेत त्यांनी ठेवा पटकन. हा. बरं. आणि मग तुम्हाला आठवतं का आपण गेल्या रविवारी काय शिकलो होतो? तुम्हाला अविनाश सरांनी काय शिकवलं होतं की नाही? छान. कोण सांगेल? हात वरती करायचाय. हा, श्रिया बोल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. अरे वा, किती छान, मस्त. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या श्रियासाठी. तर आता सर आपल्याला आज अजून त्यामध्येच दिशा ज्या आहेत ना त्यामध्येच काहीतरी आपल्याला शिकवणार आहेत. बरं, तर सर्वांनी नीट बसायचंय. जे वही, पेन्सिल आणि खोड रबर आणायला गेलेत त्यांनी पुन्हा जागेवर पटकन यायचंय. हा, सर ओके. आपण सुरू. सुरू. हो सुरू. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, नाही तुम्हाला दिसतील दिशा. सगळ्यांना दिसतं एक चित्र स्क्रीनवरती? हा? त्याच्यामध्ये एक मुलगा उभा आहे आणि त्याच्या बाजूनी दिशा लिहिलेत बरोबर श्रिया. ओके, बघा श्रिया कशी प्रॉम्प्ट आहे, ती लक्ष देते क्लासमध्ये. बरोबर विचारलं, सगळ्यांना दिसते, तिने लगेच थंब केला. सगळ्यांनी त्याची सवय करायची. ओके, ते बॉडी आता लक्षात येतं की तुम्हाला समजलंय. ओके, चालेल. तर मागच्या आठवड्यामध्ये आपण 4 दिशा शिकलो बरोबर. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. बरोबर, एकदा रिवाइज करतो फास्ट मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्व म्हणजे जिकडनं सूर्य उगवतो त्या दिशेला आपण पूर्व म्हणतो. जिकडे सूर्य मावळतो त्या दिशेला आपण पश्चिम दिशा म्हणतो. आणि सूर्याच्या दिशेने जर आपण तोंड करून उभे असू तर त्यावेळी आपल्या उजव्या हाताला जी दिशा येते ती दक्षिण आणि डाव्या हाताला जी दिशा येते ती उत्तर दिशा. ओके, तर या झाल्या 4 दिशा. जशा या 4 दिशा आहेत ना तशा 4 उपदिशा पण आहेत. ओके, सब डायरेक्शन्स असं त्यांना म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? डायरेक्शन. बरोबर, आणि डायरेक्शन इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ. बरोबर, सेम तसंच उपदिशा पण आहेत 4. त्या उपदिशांची नावे आता आपण एक एक घेऊया. थोडीशी उच्चारायला थोडीशी अवघड आहे पण काही हरकत नाही, आपण सराव केला की आपल्याला येऊन जातील. ओके, तर पहिली उपदिशा आहे आग्नेय. ओके, इथे दिसते बघा, तो मुलगा जिथे दिसतो सूर्याच्या वरती लिहिलेली नाव आहे आग्नेय. पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये येते, तिला म्हणतात आग्नेय. ओके, त्यानंतर दुसरी उपदिशा येते जी आहे दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये, त्याला म्हणतात वायव्य. आग्नेय, वायव्य. तिसरी उपदिशा आहे नैऋत्य आणि ईशान्य. ओके, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. ओके, ही 4 उपदिशांची नावे आहेत. आणि त्या दिशा कुठे कुठे येतात तर लक्षात येतं आपल्याला की पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय येतं, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य येतं, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये नैऋत्य, आणि उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये ईशान्य दिशा येतात. ओके, तर एवा अनम्यूट कर. ओके, आणि माझ्या मागे मग 4 उपदिशांची नावं सांग. आग्नेय, मग वायव्य, नैऋत्य, हा, नैऋत्य, नैऋत्य, ईशान्य. ओके, आणि 4 दिशांची नावं सांग. ह्या झाल्या 4 उपदिशा. 4 दिशांची नावं आपण मागच्या वर्गात घेतलेली. पूर्व, हा, पश्चिम, बरोबर. उत्तर, हा, दक्षिण. दक्षिण. ओके, छान, गुड. म्यूट करत तुम्हा. आणखी पृथा, अनम्यूट कर बाळा.
अनम्यूट करशील पृथा? हा, 4 दिशांची नावं सांग. 4 दिशा आठवतात का तुला? मागच्या वर्गात शिकलेल्या. दिशा, बोल. हा, पूर्व. उत्तर, पूर्व पासून सुरुवात करायचं. ओके, पूर्व. पूर्व दिशा, हा, पुढची पश्चिम, पश्चिम दिशा, दक्षिण. हा, दिशा नाही म्हटलं तरी चालतं. ओके, पूर्व, पश्चिम, त्यानंतर दक्षिण दक्षिण, आणि उत्तर. उत्तर, आणि उपदिशा कुठल्या कुठल्या? माझ्या मागे म्हणा. आग्नेय, आग्नेय, वायव्य, वायव्य, नैऋत्य, नैऋत्य, ईशान्य. ईशान्य, ईशान्य. ओके, ईशान्य. हा, बरोबर. छान. आणि आता कोण अनम्यूट करताय? स्वराज. स्वराज आणि शौर्या अनम्यूट करा. स्वराज आणि शौर्या, तुम्ही मागच्या क्लासमध्ये नव्हता ना? बरोबर ना? स्वराज अनम्यूट कर बाळा. तुम्हा दोघांच्या सोबत कोणी आहे का? आई बाबा आहेत? त्यांना अनम्यूट करायला सांगा, म्हणजे मला तुमचा आवाज येईल. तुझा आवाज येत नाही शौर्या. त्यांची आपण हे पण घेऊया, ओळख करून घेऊया. हे पण बरोबर आहे, मागच्या वर्गात नव्हते ते मॅम. ठीक आहे, मी तुमच्याकडे परत येतो. ओके, वरद. तर आज 2-3 मुलं नवीन आली आहेत. हा, वरद अनम्यूट कर. केलं. वरद, तू पण मागच्या वर्गात नव्हता बरोबर? हा. हा, तर मागच्या वर्गात ना आम्ही सगळ्यांनी परिचय दिला होता, की जसं की मी माझं पूर्ण नाव सांगितलं, की माझं नाव अविनाश कुसुम पंडितराव झेंडे. म्हणजे माझं नाव अविनाश, माझ्या आईचं नाव कुसुम, वडिलांचं नाव पंडितराव, आणि माझं आडनाव आहे झेंडे. ओके, तसं तुझं नाव सांग आणि तुला काय वरद. आवडतं. हा, पूर्ण नाव सांग तुझं. बाबा. वरद सवांगीकर. ओके, आणि तुला काय काय आवडतं वरद? म्हणजे तुला मला खेळ. हा, रेसिंग कार्स. रेसलिंग क्लासला जातो तू? ओके, छान. आणि तुला रंग कुठला आवडतो वरद? ब्लू. ब्लू. ओके, ब्लूला मराठीत काय म्हणतात माहितीये का तुला? नाही. निळा. निळा रंग म्हणतात मराठीत बरं का ब्लूला. हं? आणि वरदला 1 ते 10 अंक येतात का वरद? हो. म्हणून दाखव बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड, छान छान. आणि तुला अक्षर येतात का, स्वर येतात का, स्वर मराठीतले? अ, हो. आ, ई. म्हणून दाखव बरं स्वर. अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ, अं, अहा. व्हेरी गुड, खूप छान बरं. ओके, एकदम छान. आणि आता आपण 4 दिशा शिकलो बरोबर? 4 दिशांची नावं येतात तुला? म्हणून दाखव बरं. नाही येत मला. नाही, बरं, माझ्या मागे म्हण. पूर्व, पूर्व, पश्चिम, पश्चिम, दक्षिण दक्षिण, आणि उत्तर. उत्तर. ओके, आणि उपदिशा कुठल्या कुठल्या आहेत? आग्नेय, आग्नेय, वायव्य, वायव्य, नैऋत्य, नैऋत्य, ईशान्य. ईशान्य. ओके, छान. शिव, तुला आता अनम्यूट करता येईल का? ते काय करतोय? ओके, सांगू का? हा स्वराज, 1-2 मिनिट. हा, शिव, तू दिशांची नावं सांग. पूर्व, हम्म, पश्चिम, उत्तर, दक्षिण.
व्हेरी गुड, छान. आणि उपदेशांची नावं जमतील का तुला? सांग बरं. उपदिशा मला नाही. ओके, माझ्या मागे म्हणशील. हा. हम्म. आग्नेय. आग्नेय, आग्नेय. आग्नेय, वायव्य. वायव्य, नैऋत्य. नैऋत्य, ईशान्य. ईशान्य. ओके, पाठ करायच्या हा? म्हणजे आपल्याला दिशा आणि उपदिशा दोन्ही पाठ होतात. ओके, छान. म्यूट कर आता. स्वराज आणि शौर्या, तुम्ही अनम्यूट झाला होता. अनम्यूट करा परत. हा, आता दोघांचा आवाज. आता तुम्ही बघितलं ना वरदने कसं त्याचं नाव सांगितलं, त्याची आवड सांगितली. तसं तुम्ही पण तुमची नाव सांगा पूर्ण दोघांनी. पहिल्यांदा स्वराजपासून सुरुवात करू. ओके, तुझं पूर्ण नाव सांग. तुझा आवाज येत नाही मला, थोडंसं जवळ येशील कॅमेऱ्याच्या. तुम्हाला आवाज येतो मॅडम? स्वराज. नाही, थोडासा नाही माईकच्या जवळ येत आहे. येशील. तुझा आवाज येत नाही स्वराजामध्ये. थोडं पुढे या बघू दोघांनी. आणि नीट बसायचंय. हा, हात वगैरे नीट घ्या तुमच्या जवळ. हा, आता बोला पाहू. स्वराज, तू आधी बोल. बोल बोल. नाही, अजून आवाज क्लिअर नाही आहे. कोण आहे का तिथे जवळ? थोडस लांब बसून बघा पाहू. हा, आता बोला पाहू. बघतो काय एक सेकंद. हा, बहुतेक व्हॉल्यूम खूपच लो येतोय आणि ऐकू येत नाहीये काहीच. मी चेक करतो मी. तोपर्यंत दुसऱ्या मुलाला हो हो, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही हे बघा, तोपर्यंत आम्ही येतो परत. सर, पुढच्या मुलाला घेऊया आपण. चालेल. पुढे कोण? कश्वी, अनम्यूट कर. हा, कश्वी, प्रार्थनेच्या वेळेस हात जोडून बसायचं. ओके, तू बघितलीस ना श्रेया आणि आज किती बरेचशी मुलांनी बरोबर हात जोडून व्यवस्थित ताट बसले होते सगळे. आणि बिलकुल हात असे हालचाल करायची नाही प्रार्थनेच्या वेळेस, बरं का? आणि आता तू दिशा सांग, दिशांची नावं सांग, 4 दिशांची नावं. जमतील का तुला? हा. सांग, काही हरकत नाही, चुकलं तरी हरकत नाही, मी तुला आहे ना मदत करायला. तुझा आवाज येत नाहीये, फक्त थोडंसं मोठ्याने बोलशील. आवाज मोठा कर. हा, सांग, 4 दिशांची नावं सांग, चुकलं तरी काही हरकत नाही, मी आहे मदत करायला. ओके, पूर्व. पूर्व, हा, पुढची. पश्चिम. पश्चिम, ओके, नंतर पुढची दिशा दक्षिण. दक्षिण, आणि शेवटची उत्तर. उत्तर. बरोबर. आणि आता उपदिशांची नावं माझ्या मागे म्हण. ओके, आग्नेय. हिम, वायव्य. वायव्य, नैऋत्य. नैऋत्य, ईशान्य. ईशान्य, ईशान्य. ईशान्य, न्य न्य न न न्य, अर्धा. न्य. न्य म्हणायचं. ओके, अशी जीभ टाळूला लावायची आपल्याला, म्हणजे न्य असा उच्चार येतो. ईशान्य. हा, म्हण बघू. ईशान्य. बरोबर, छान, गुड. आता मी मनस्वा, अनम्यूट कर. फक्त प्रार्थनेच्या वेळी हात जोडून राहायचे, इतर वेळी तू असे छान हात राहिले त्याची घडी असेल तरी चालेल. ओके मॅडम? मनस्वा पण आजच जॉईन झाली आहे. हो. हो. बरं, मनस्वा, तुझं नाव सांगशील मला, पूर्ण नाव? मनस्वा पारे. हा, आणि बाबांचं नाव काय? बाबांचं नाव मयूर पारे. हा, बरोबर. सरांकडे आणि बघून सांग. आईचं नाव आईचं? सांग पाहू. आईचं नाव नेरुका, रेणुका पारे. हा. नेनुका पारे. हा. बरोबर, छान. ओके, आणि तुला मनस्वाला काय आवडतं मनस्वा? ड्रॉइंग. ड्रॉइंग आवडतं. अरे वा, छान. आणि तू कशा कशाचं ड्रॉइंग करतो? मॉन्स्टरची अच्छा. स्टारची. अरे बापरे. मस्त आहे. आणि डॉल्फिनची.
डॉल्फिन. डॉल्फिन. असं मोठ्यांनी बोल, त्यांना ऐकू येईल. डॉल्फिनची हा, अरे वा, छान छान. मॉन्स्टर, डॉल्फिन, छान करतो. आम्हाला एखादं चित्र दाखवा हा, तू काढलेलं एखाद्या वर्गात, पुढच्या वर्गात. नेक्स्ट नेक्स्ट वर्गामध्ये दाखवतो म्हणा. नेक्स्ट वर हो, चालेल. आणि मनस्वा, तुला दिशांची नावं येत आहेत आता? येत आहेत का? सांग. पक्षी तर सुरू एकच कर. मिनिट हा, एकच मिनिट मनस्वा. केशवी, तू काहीतरी खातेस का बाळा? वर्गात आपण काही खायचं नसतंय ना? हा तुला नाही आपला विचारत. वर्ग झाल्यानंतर मग खायचंय हा. हा बरं, हे छान. तुला नाही दिसत. हा. आता हात वगैरे धुवू नये, पाणी पी. हा, वर्गात कोणी काही खायचं नाहीये बाळांनो. आपण बोलत असतो, मग आपलं लक्ष लागत नाही. आता सर इतकं छान आपल्याला शिकवतायत की नाही, दिशा उपदिशा, मग आपण खाण्यामध्ये आपलं लक्ष राहणार. बर, चला. सांग हा, दिशा सांग. मनस्वा बोल. पूर्व नेक्स्ट. पश्चिम हा. नेक्स्ट. दक्षिण. दक्षिण आणि लास्ट. आणि शेवटची लास्ट वाली उत्तर. उत्तर. उत्तर उत्तर. आणि ओके, उपदिशा माझ्या मागे म्हण. ओके, थोडंसं अवघड आहे. आता सर म्हणतात त्यांच्या मागे तू म्हणायचं काय? हं? आग्नेय, आग्नेय वायव्य, वायव्य नैऋत्य, नैऋत्य ईशान्य. ईशान्य बरोबर, ईशान्य. ओके, म्हण एकदा परत. पण परत एकदा. ईशान्य ईशान्य. ईशान्य ओके, छान म्हणस. आणि आता आपण पुढे थोडंसं जाऊया. याच दिशांना इंग्रजी नावं बघूया, म्हणजे थोडंसं ना आपल्याला लक्षात राहते. ईशान्येला काय म्हणतात, पूर्वला काय म्हणतात. ओके, आणि त्यानंतर मग आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. ओके, आवाज येतोय का आमचा? दिशा. हा, येतोय आवाज आता. स्वराजचे बाबा बोलतायत ना? हो. स्वराज आणि शौर्य सर रेडी आहे आता. थोडा बारीक आहे मला वाटतं आवाज, पण ठीक आहे. चालेल, तर मी दुसरा एक माईक कनेक्ट केलाय. बरं बरं. चालेल, फक्त 2 मिनिटात मी ह्या उपदेशा संपवतो, त्यांची इंग्रजी नावं संपवतो, आणि मग स्वराज आणि शौर्याकडे येऊ. ओके, तर याच देशांची इंग्रजी नावं आपण वाचली आहेत, बरोबर. फक्त उपदेशांची इंग्रजी नावं आपण लक्षात ठेवूया एकदा, फक्त ओळखीसाठी ठेवून घ्यायची, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कोणत्या उपदेशाला काय म्हणतात. जसं आपण पूर्वेला ईस्ट म्हणालो, पश्चिमला वेस्ट म्हणतात, दक्षिणला साऊथ, आणि नॉर्थ उत्तरेला, बरोबर. तसंच आग्नेयेला साऊथ ईस्ट म्हणतात. ओके, इंग्लिशमध्ये. नैऋत्येला साऊथ वेस्ट, आणि वायव्येला नॉर्थ वेस्ट, आणि ईशान्येला नॉर्थ ईस्ट. ओके, जसं की ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ आहेत, त्यांचंच कॉम्बिनेशन करून ह्या उपदेशांची नावं बनवलेली आहेत इंग्रजीमध्ये. ओके, आणि आपल्या मराठीमध्ये मात्र आपली वेगवेगळी नावं आहेत. ओके, सगळ्या उपदेशांना इंग्रजी नावाचा आपण सराव वगैरे घेणार नाही, पण आपला मराठीचा वर्ग, त्यामुळे पण मराठी दिशांची नावं आणि उपदेशांची नावं याच्यावरती. सर एकच मिनिट हा. श्रिया, तुझ्या हातात काय आहे बाळा? आणि तू काय करते? लागेल ना? कोण आहे बाजूला? लहान बाळ आहे की नाही? त्याला लागेल. हातातलं ठेव बघू ते. हातोडा आहे ना तुझ्या हातात? खेळण्यातला आहे का? हा, छान आहेस की नाही तू? हा, मग ठेव हा बाजूला. अशी वस्तू हातात घ्यायची नाही हा आपण. लागेल बाळाला. छान छान, वा वा. मॅडम, आता 10:30 झालेत. हो तुम्ही हो स्वराज आणि शौर्याची इंट्रोडक्शन घेऊन मग पुढचं आई शिकाल. हो हो, चालेल. फक्त त्याआधी एकच गोष्ट आपण करूया सर. सर्व मुलांनी उभं राहायचंय, पटकन उभं राहायचंय. हा, जे बेडवरती बसलेत त्यांनी खाली जमिनीवर उभं राहा. सोफ्यावर बसलेत जमिनीवर उभं राहा. खुर्चीवर बसलेत त्यांनी जमिनीवर उभं राहा. हा, पटकन उभं राहायचंय कॅमेऱ्यासमोर. आता सरांनी आपल्याला इतके छान दिशा शिकवल्यात की नाही, आपण त्या आता ऍक्शनने करायच्या आहेत. हा, मग तुमच्या बरोबर लक्षात राहणार दिशा. हा, रेवा, खाली उभी राहा बेटा. तू आम्हाला दिसत नाहीयेस, तुझे पायच दिसतायत फक्त. हा, पटकन मस्त एक मजा करूया आपण सर्वांना. छान उभं राहा सर्वांनी. हा, सुरू करूया. तर पूर्व, आता त्याआधी तुम्ही काय करायचंय, तुमचा उजवा आणि डावा हात आपण शिकूया.
उजवा हात कोणता? उजवी बाजू, उजवा हात वर करून दाखवा सर्वांनी. उजवा म्हणजे राईट हँड. उजवा हात. बरोबर. आता तो उजवा हात खाली ठेवा आणि डावा हात दाखवा म्हणजेच लेफ्ट हँड. हा बरोबर. हा खाली ठेवा, खाली ठेवा. बरं सर, 1 मिनिट, आपण ते चित्र परत शेअर करूया का आपल्या दिशाचं? हा सर आपल्याला चित्र शेअर करतायत. तोपर्यंत सर्वांनी उजवा हात आता परत एकदा वरती करायचा आहे. उजवा म्हणजेच राईट हँड. हा आता तो तुमच्या चेहऱ्यासमोर दाखवायचा आहे असा. हा आता त्याला आपण काय म्हणणार? पूर्व. पूर्व. हा आणि मी नंतर तुम्हाला सांगते, जेव्हा आपण सूर्य जिथून उगवतो सूर्याकडे तोंड करून आपण उभं राहिलो की असा हात करायचा म्हणजे तो पूर्व. आणि मग मागे दाखवा, मागे दाखवा असा हात पश्चिम. हा आता उजवा हात खाली ठेवा आणि डावा हात वरती करा. हा उत्तर. डावा हात उत्तर. आणि आता पुन्हा उजवीकडे करा, दक्षिण. आलं का लक्षात आता सगळ्यांना? सर्वांनी परत एकदा करायचं आहे. हा परत एकदा करायचं आहे. पूर्व समोर करा उजव्या हाताने. पूर्व उजव्या हाताने. रेवा उजवा हात. हा उजव्या हाताने पूर्व. मागे करा, मागे दाखवा, पश्चिम. हा आता डाव्या हाताने डावीकडे दाखवा, उत्तर. आणि उजवीकडे तोच हात उजवीकडे दाखवा, डावा हात म्हणजेच दक्षिण. परत एकदा फास्ट करायचंय. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता उजवा हात घ्यायचा परत वरती आणि असा तिरका दाखवायचा. तिरका दाखवल्यावर आग्नेय आणि तोच हात मागे दाखवल्यावर वायव्य. आणि मग डावा हात वरती घ्यायचा. हा डावा हात वरती घ्या आणि तो असा मागे दाखवल्यावर नैऋत्य. आणि तोच हात असा पुढे तिरका दाखवल्यावर ईशान्य. कळलं तुम्हाला? आग्नेय उजव्या हाताने, आग्नेय, वायव्य. आणि मग डाव्या हाताने नैऋत्य, ईशान्य. हा आता सर आपण स्क्रीन हे करूया, स्टॉप हे करा. हो चालेल, स्टॉप करतो. हा आता सर्वांनी पुन्हा एकदा बघा. हा उजवा हात कुठे आहे? परत एकदा पूर्व, पश्चिम. आणि मग डाव्या हाताने उत्तर, दक्षिण. पुन्हा एकदा पूर्व, पश्चिम, डाव्या हाताने उत्तर, दक्षिण. आणि मग तुम्ही काय करणार? उजव्या हाताने आग्नेय. मग त्याच्यानंतर कोणतं येतं? वायव्य. मग डाव्या हाताने नैऋत्य आणि ईशान्य. असं तुम्ही प्रॅक्टिस करायची, सराव करायचा आहे सर्वांनी. आता जागेवर बसा बघू. आधी बसायच्या आधी 4 वेळा जंप करा. 1, 2, 3, 4. आता येऊन बसा जागेवर. बरं सर, आपण ओळख करून घेऊया ह्यांची. कोण आज नवीन जॉईन झाले आहेत? राजनी, शौर्य. हा शौर्या, अनम्यूट कर बाळा. हा आता आवाज नाही येत आहे ना अजून? नाही येत आहे. स्वराज, तुझं नाव सांग बाळा. येतच नाहीये. अगदी बारीक येतोय. एक काम करतो, बाईक आता बघ. माझं नाव शौर्य आहे. हा आता येतोय क्लिअर शौर्य. सांग शौर्य, तुझं पूर्ण नाव सांग.
माझं नाव शौर्य आहे मिलिंद राजूरकर. हम्म. मला पेंटिंग करायला आवडते. मी हा पझल सॉल्व करू शकते. अरे वा, छान. कोणतं पझल आहे ते? 3x3 अरे वा, पूर्ण छान. सॉल्व करू शकते मी. हो, हम्म. किती छान, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि स्वराज, तुझ्याबद्दल सांगा मला. पहिले त्यांना सांगू. माझं नाव आहे स्वराज मिलिंद राजूरकर. मी पेंटिंग करायला आवडते मला. पेंटिंग करायला आवडतं? हा, नाही ड्रॉइंग करायला आवडते आणि पेंटिंग करायला आवडते. बर. करायला पण आवडते. काय करायला? पण पेंटिंग चेस आणि मागे drawing होऊन बोल बेटा. थोडस मागे राहा. हा, आता बोल. ड्रॉइंग, पेंटिंग आणि अजून काय आवडतं तुला? चेस चेस खेळायला आवडतं. आणि ड्रॉइंग पण करायला आवडते. काय मला करायला? डान्स. ओके सांग मी डान्स. चेस मध्ये चेस खेळायला म्हणतो. त्यांना सोडून चेस खेळायला आवडतं आणि आणखी काहीतरी म्हणालाय. बरं डान्स झाला का? पेंटिंग, चेस, डान्स, कलरिंग. अच्छा. बरं बरं, खूप छान, खूप छान. डान्सिंग ऑल्सो. अगर डान्स नाही म्हटलं ना हे पूर्ण तोडून टाकते. बरं, आता दोघांनी म्यूट वरती राहायचं आहे, शौर्य आणि स्वराज. अल्फाबेट आणि नंबर्स येतात ते बघूया. हा. नंबर चला. अच्छा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 11. बरं. 12 13 14 15 16 17 18 18 19 29 20. बरं, खूप छान. छान. फक्त हिंदी आपले मिक्स होते आपले अंक मिक्स होते, हिंदी आणि मराठी, काही हरकत नाही. पण तुला येतात ही मोठी गोष्ट आहे. बरं, तर मुलांनो, आज आपण स्वर शिकणार आहोत. मुळाक्षर असतात त्यातले आपण स्वर शिकणार आहोत. स्वर म्हणजे बहुतेक जणांना तुम्हाला माहिती आहे ना, अ आ इ ई, बरोबर? बरं, तर तुम्हाला आम्ही ग्रुपवरती एक लिंक पाठवली होती. ते हे पुस्तक आहे. दिसतंय का सर्वांना? हा, तर तुम्हाला सर्वांना लिंक पाठवलेली आहे. तुम्हाला प्रिंट आउट करून घेता आले तरी चालेल, कोणाला नाही घेता आले तरी चालेल. हे बुक आपण रेफरन्ससाठी वापरणार आहोत. आपण हे बुक रेफरन्ससाठी वापरणार आहोत. हा, म्हणजे आपण ह्यातल्या काही गोष्टी शिकणार आहोत. तर ह्यातील आज आपण अ आ इ ई असे 4 स्वर शिकणार आहोत. तर सर्वांनी वही पेन्सिल तयार ठेवली आहे ना? हा, तर वही आणि पेन्सिल तयार ठेवायची आहे सर्वांनी. आपण स्वर शिकणार आणि त्या स्वराबरोबर आपण लिहायला सुद्धा शिकणार आहोत. तर हा पहिला स्वर आहे. तुम्हाला दिसतोय का इथे? मी जवळ घेऊन दाखवते. सर, दिसतंय का व्यवस्थित? सगळ्यांनी हो. सगळ्यांनी मार्क कसं करायचं? हा. बरोबर. तुम्हाला हा अ स्वर दिसतोय का? हे आहे अ. आणि हा अ स्वर आणि हा स्वर आहे, त्यापासून शब्द तयार होतात आणि हा स्वर आपण वापरून दुसरे शब्दही बनवू शकतो. म्हणजे हा स्वर आहे. स्वर म्हणजे साऊंड. आपण इंग्रजीमध्ये साऊंड म्हणतो की नाही? आणि इंग्रजीमध्ये शिकताना जेव्हा तुम्ही ABCD शिकता की नाही, मग त्यामध्ये पण तुम्हाला शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड असे 2 असतात की नाही? तसेच आपल्या मराठीमध्ये सुद्धा मुळाक्षर असतात आणि त्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर असा असतो.
कळलं तुम्हाला? दीर्घ म्हणजे लॉंग आणि ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट साऊंड. शॉर्ट साऊंड म्हणजे अ, आपण एवढंच म्हणतो. आणि अ नंतर आ येतो. आ म्हणताना आपण तोंड असं मोठं उघडतो की नाही? आ. बरोबर? तर आपण काय करतो? जोरात बोलतो. आणि आपण लॉंग साऊंड आणि शॉर्ट साऊंड म्हणजेच ऱ्हस्व आणि दीर्घ असं. तर इथे दिलंय बघा तुम्हाला, इथे दिसणार. हे अ च्या खाली तुम्हाला अ चा स्वर दिला आहे. आणि अ हा काय आहे? ऱ्हस्व आहे. आणि अ पासून कोणकोणते शब्द तयार होतात? कोण सांगेल मला? हात वरती दाखवायचा. बरं, जी मुलं आज नवीन जॉईन झाली आहेत त्यांनी लक्षात घ्या, अनम्यूट करून लगेच बोलायचं नाही उत्तर. आपले काही वर्गाचे नियम आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट कळली तर तुम्ही असं अंगठा दाखवायचा. आम्ही तुम्हाला विचारणार, सर आणि मी विचारणार, तुम्हाला कळलं का? मग तुम्ही असा अंगठा दाखवायचा. मग आम्हाला कळणार की कळलं. जर तुम्हाला एखादी गोष्ट कळली नाही तर असा अंगठा दाखवायचा खाली. मग आम्ही तुमचं नाव घेणार, मग अनम्यूट करून आम्हाला विचारायचं किंवा सांगायचं तुम्हाला काय कळलं नाही ते. बरं? एखादी गोष्ट तुम्हाला छान वाटली तर तुम्ही असं दाखवायचं, छान. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर असा हात दाखवायचा. मग आम्ही किंवा उत्तर द्यायचं असेल तेव्हा सुद्धा असा हात दाखवायचा. मग आम्ही तुमचं नाव घेणार आणि मग अनम्यूट करून बोलायचं. हा, बरं. हा, रेवा बोल. आता अनम्यूट कर आणि उत्तर सांग. अ वरून सुरू होणारे शब्द. अननस. अननस, बरोबर. अननस म्हणजे काय? पाइनएप्पल. अननस म्हणजे काय? पाइनएप्पल. पाइनएप्पल, अगदी बरोबर. आपण इंग्रजीमध्ये पाइनएप्पल म्हणतो, तेच अननस हे फळ आहे. आणि हे अ पासून सुरू होतं. बरं, आता दुसरं कोण सांगेल? खूप छान रेवा, वा वा, मस्त. आता कोण सांगेल? हात वरती कोणी केलाय? मनस्वा. हा, बोल. अनम्यूट कर. येणार, मी सगळ्यांना चान्स देणार. हा, काय म्हणते? अजगर, बर. अजगर. हो. मनस्व. हा, त्याच्या नावाबद्दल फक्त एक क्लॅरिटी की तो मनस्व नाव आहे की मनस्वा? हा, मनस्व. मनस्व ना? मनस्व आहे ना? मनस्व आहे, पण ते स्पेलिंग मध्ये WA करावं लागलं. बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. मराठीमध्ये मनस्व. 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 हा, आणि इकडे साऊथ मध्ये सगळे मनस्वाच म्हणतात. हा, अच्छा, म्हणून म्हणून म्हणजे क्लिअर असावं म्हणजे काय. चालेल. बरं बरं. आणि हे मनस्व मुलगा आहे ना? म्हणजे मुलाचं नाव आहे ना? हो 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 कारण मनस्वा केलं की मग ते मुलीसारखा स्वर येतो, म्हणून मग आम्ही क्लिअर करतोय. हो बर, हो. ठीक आहे. हा, मनस्व. बोल बोल. अजगर, बरोबर. अ वरून अजगर. खूप छान, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि असे तुम्ही पाहिलं ना, तर ह्या पुस्तकात जे मी सुरुवातीला तुम्हाला पुस्तक दाखवलं ना, त्या पुस्तकात तुम्हाला पान क्रमांक 14 वर तुम्हाला हे अस्वर, त्याच्या खाली हा कोणता स्वर आहे? तर हा शॉर्ट साऊंड आहे, म्हणजेच ऱ्हस्व. आणि त्या त्यापासून सुरू होणारे इथे बरेचसे शब्द दिले आहेत. आणि इथे धडा सुद्धा दिलाय. तर तुम्हाला जर ह्याचं प्रिंट आउट काढता आलं तर खूपच छान. ज्यांना कोणाला नाही करता आलं तरी चालेल. आणि ज्यांनी हे पुस्तक घेतलंय किंवा प्रिंट आउट काढलेत, मग तुमच्याकडे हे प्रिंट आउट असेल ना, मग तुम्ही अ कुठे दिसेल तुम्हाला त्याला तुम्ही सर्कल करायचं, म्हणजे तुम्हाला हा स्वर नीट शिकता येईल. बरं, आता सर्वांनी वही तयार ठेवली आहे का? बरं, तर आपण लिहायच्या आधी आपण आ सुद्धा बघणार आहोत. तर अ हा ऱ्हस्व आहे आणि आ, हे बघा, दिसतंय का सर्वांना? अ ला एकच ओळ होती की नाही? पाहिलं तुम्ही? अ ला एकच ओळ होती इथे, रेष अशी. आ ला 2 रेषा असतात. अ, आ. आणि आ हा लॉंग साऊंड आहे, दीर्घ.
आणि इथेच पान क्रमांक 16 वरील तुम्हाला आ दिसेल आणि त्याचा स्वर दिला आहे. हा कोणता प्रकार आहे स्वर? तर हा लॉंग साऊंड आहे, म्हणजेच दीर्घ, आणि त्यापासून सुरू होणारे इथे शब्द दिले आहेत. तर तुम्ही जर प्रिंट आउट घेतलं किंवा हे पुस्तक तुम्हाला आणता आलं तर तुम्ही इथे आ जिथे तुम्हाला दिसेल किंवा आचा स्वर जिथे वापरला आहे, ज्या शब्दात वापरला आहे, त्याला तुम्ही सर्कल करू शकता, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. तर आ पासून कोणकोणते शब्द सुरू होतात? कोण सांगणार आहे मला? हात वरती करायचा आहे. हा, केशवी सांग. अनम्यूट कर बेटा. हा, तू म्यूट आहेस. अनम्यूट तुला येत आहे का? नाहीतर कोण असेल तुझ्यापाशी? केशवी, हा, आता अनम्यूट झाली. बोल पाहू. आ पासून काय सुरू होतं? मँगो. मँगो. मँगो आपण इंग्लिश मध्ये म्हणतो की नाही? बरोबर. मराठी आणि नाव काय मराठीत त्याचं? काय म्हणतो आपण? कोण सांगेल मँगोला काय म्हणतात? श्रियाचा हात वरती आहे. श्रिया बोल. शौर्य येते मी. बरं, शौर्यने उत्तर दिलं आंबा. बरोबर. श्रिया, तू पण अनम्यूट कर आणि सांग तुझं उत्तर. काय म्हणते बोल. आवाज नाही आला बाळा. श्रिया सांग बोल आता. बोल. सर तुम्हाला येतोय का श्रियाचा आवाज? याचा आवाज येत नाही श्रिया. संपलं. श्रिया मोठ्याने बोल बेटा. घाबरू नको, चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही. आपण शिकतोय की नाही? आई. आई म्हणते का तू? अरे वा, किती छान. पण मोठ्याने बोलत जा, मग आम्हाला ऐकू येईल असं बोल. तुझा छान गोड गोड आवाज आम्हाला ऐकू आला पाहिजे की नाही? बरं, छान छान श्रिया. बरं, तर श्रियाने आपल्याला सांगितलंय आई. आ ई. आई. बरं, तर आता आपण लिहायला शिकणार आहोत हे दोन्ही स्वर. तुम्ही सर्वांनी वही पेन्सिल काढायची आहे. सर्वांनी तयारी ठेवली आहे? तर तुम्ही अ कसा काढणार? अ काढताना तुम्ही सर्वात पहिलं काय करायचं आहे? हा, तुमच्याकडे 2 ओळींची वही असेल की नाही? हा, तर त्या मोठ्या 2 ओळींमध्ये तुम्हाला असं हे आपण इंग्रजीमध्ये 3 लिहितो ना, तसं तुम्हाला हा आकार काढायचा आहे. दिसतोय का सर्वांना? 3 लिहितो ना आपण इंग्रजीमध्ये, नंबर 3, किंवा आपण मराठीमध्ये 3 लिहितो. हा, तर तसं तुम्हाला हा आकार काढायचा आहे असा. आणि मग त्याचा जो मध्यभाग असतो तिथून एक तुम्हाला अशी आडवी रेष काढायची आहे छोटीशी, आणि मग त्यालाच आपण एक अशी सरळ रेष काढणार आहोत, म्हणजे स्टँडिंग लाईन. ही छोटीशी स्लिपिंग लाईन आणि मग इथे ही स्टँडिंग लाईन. दिसतंय का सर्वांना? आणि मग वरती ही अशी आडवी रेष काढायला विसरू नका. आपल्या मराठी भाषेमध्ये ही रेष खूप महत्वाची असते, वरची रेष. आणि हा कोणता स्वर आहे? अ. बरं, अ स्वर झाला का लिहून? मग आपण आ लिहायचा आहे. आणि आ लिहिताना पण आपल्याला आधी अच लिहावा लागतो. पुन्हा एकदा अ लिहा. हा अ आहे की नाही? हा अ आहे. त्याच्या बाजूला आपल्याला काय करायचंय? अजून एक रेष काढायची आहे सरळ, आणि मग हा होणार आ.
बरं, सर्वांनी माझ्या बरोबर बोलायचं आहे. आ अ आ म्हणताना आपण रस्व आहे म्हणजे शॉर्ट साऊंड, आपण पटकन म्हणतो पण आ म्हणताना आ दीर्घ स्वर आहे. दीर्घ स्वर म्हणजेच लॉंग साऊंड, आपण मोठ्याने म्हणतो आ. बरं, आता तुम्ही काय करायचंय, आणि आ तुम्ही लिहिलं की नाही? सर्वांचं लिहून झालंय? अंगठा दाखवा मला, म्हणजे मला कळेल. बरं, अनुश्रीने दाखवलाय, पृथा पण दाखवते. वा, छान. शिव, तुझं झालं का लिहून? बरं, दिसला अंगठा. रेवा, श्रिया, खूप छान. हा, मनस्व, वरद, तू लिहिलं का? शौर्य, झालं का लिहून? श्रियान, श्रिया, अरे वा श्रिया, खूपच छान, मस्त. लवकर झालं. झालं ना? बरं, स्वराचं पण झालं? ठीक आहे, वा, छान. आता तुम्ही काय करायचंय, ह्यापासून सुरू होणारे एक एक चित्र काढायचंय. बरं, आणि आ, आज आपण काय शिकलो? आणि आ. तर तुम्हाला काय करायचंय, पासून सुरू होणारा एखादा शब्द आठवायचा आणि त्याचं चित्र तुम्ही काढायचं आणि रंगवायचं क्रेयॉननी. तसंच तुम्ही आ पासून सुरू होणारा एखादं शब्द, कोणती पण गोष्ट, त्याचं चित्र काढायचं आणि मग चित्र ते रंगवायचंय. आणि तुम्हाला आणि आ 10 वेळा लिहायचं आहे वहीत. आणि ज्यांना कोणाला येत नाहीये लिहिता, कोणाला येत नाहीये आणि आ, त्यांनी हात वरती करा पाहू. अजून लिहिता येत नाहीये, आणि आ लिहिता येत नाहीये. शौर्य, स्वराज, तुला येत नाहीये का लिहिता? ज्यांना स्वतःहून लिहिता येत नाहीये त्यांनी पटकन हात वरती करायचा आहे. हा, स्वराज, तुला लिहिता येत नाहीये बाळा आणि आ? हो. नाही येत आहे का येत आहे? त्याचं कम्प्लीट झालंय ते सांगतोय. बरं बरं, कम्प्लीट झालंय लिहून. बरं बरं, मी काय विचारते, ज्यांना लिहिता येत नाहीये त्यांनी काय करायचंय माहितीये का? त्यांनी काय करायचंय, तुम्ही आईकडून एक छोटूस हे आपलं पोळी करते ना आई, तेव्हा थोडस तुम्ही एक पोळीचा गोळा आईकडून घ्या, पिठाचा गोळा. आणि मग त्यापासून आईला किंवा पप्पांना कोणाला तरी मदतीला घ्या. आणि मग त्याची अशी काय करायचं, आपण साप तयार करायचा, असं असं करून. आणि मग त्याच्याने आपण काय आणि आ हे दोन्ही अक्षर स्वर आपले लिहायचे. आणि मग त्यावरती तुम्ही सारखं असं बोट फिरवायचं तुमचं. मग तुम्हाला काय होणार, प्रॅक्टिस. आणि कधी कधी डोळे बंद करून पण बोट फिरवायचं, म्हणजे मग तुम्हाला लिहिताना लक्षात राहणार आणि आ कसं लिहायचंय. हे तुम्ही घरी करा, ज्यांना लिहिता येत नाहीये स्वतःहून. बरं, आणि ग्रहपाठ असेल तुमचा. आज आपण स्वर आणि हे दिशा आणि उपदिशा शिकलो की नाही, हे तुम्ही सराव करायचा आहे. हा सर, अजून काही आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे ना? पण आता 10:53 झालेत. हो हो. तर बरं, सर्वांचे पालक इथे आहेत का? एकच मिनिट आम्ही घेणार आहोत. हा, सर्वांचे पालक आहेत का जवळ? बर, तर पुढल्या रविवारी की नाही आपण वारी, आता आपले वारी आपण ऐकतो की नाही विठ्ठलाबद्दल, वारीबद्दल. तर तसंच आपण पण थोडंफार काहीतरी साजरं करणार आहोत आपल्या वर्गामध्ये. तर सर्वांनी पुढील रविवारी काय करायचंय, तुम्हाला कोणाला विठ्ठल रखुमाई किंवा एखादे संत असं बनता आलं आणि मग त्यांची एखादी अभंगाची ओळ किंवा मग तुम्हाला अभंग किंवा काही म्हण असं बोलता आलं तर मग तुम्ही ते तयार करायचंय. आणि ज्यांना कोणाला नाही जमणार त्यांनी नुसते सफेद कपडे छान छान घालायचे आणि चंदनाचा टिळा वगैरे लावून मग पुढल्या रविवारी वर्गात यायचंय.
आणि जे कोणी असं काही करणार असतील कॉस्ट्युम वगैरे आणि तुम्ही काही ओळ किंवा अभंग म्हणणार असाल तर आम्हाला त्याची कल्पना आधीच द्या तुम्ही. पुढील 1-2 दिवसामध्ये आम्हाला त्याबद्दल तुम्ही कळवा. मला किंवा सरांना तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून सांगू शकता. बरं? मग आपण तसं आणि मग आम्ही तुम्हाला थोडक्यात वारीची माहिती पण देणार आहोत पुढील रविवारी. बरं? तर आता आपली क्लास संपवायची वेळ झाली आहे. मी सर्व गृहपाठ आणि सर्व ग्रुपमध्ये आणि इतर माहिती सुद्धा पुढील रविवारची मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. तर आता वर्ग संपवताना आपण काय करतो? एक साथ नमस्ते. सर्वांना एक साथ नमस्ते. भेटूया आपण पुढील रविवारी. बाय बाय.